नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, काव्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. कॉलेजमध्ये जात असताना इथे काव्याचा खूप मोठा अपघात झालेला असतो, पण त्याच्यामधून एक खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट घडलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे पार्थ आणि काव्या दोघेजण इथे आता मनापासून एकत्र आलेले असतात. तर इथे काव्याच्या झालेल्या अपघातामुळे पार्थच्या मनाला पुन्हा एकदा पाझर फुटलेला असतो आणि तो काव्याजवळ धावत पळत आलेला असतो आणि त्याचबरोबर मनापासून तिची काळजीसुद्धा घेतलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता पार्थ काव्याला डिवोर्स द्यायला निघालाय आणि त्यांनी डिवोर्स पेपरवरती साईनसुद्धा केल्यात. पण वकिलांनी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यांसाठी त्या दोघांना एकत्र राहावंच लागणार आहे. पार्थ काव्याला म्हणतो की तू तुझा मार्ग निवडलास तरी चालेल. 6 महिनेसुद्धा आपल्याला एका बंधनामध्ये अडकून पडण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला मोकळं केलं आहे. तुम्ही जरी मला सोडून तुमच्या घरी गेलात तरीसुद्धा चालेल. मी तुम्हाला अडवणार नाही आहे. आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे 6 महिने आपल्याला एकत्रच राहायला हवं आहे असं सुद्धा काही नाही. त्यानंतर आपण दोघेजणं जाऊ आणि सांगू की आम्हाला दोघांना एकत्र नाही राहायचं आहे. 6 महिन्यानंतर आपण भेटू. काव्या इथे पार्थला सोडून काही जात नाही. ती म्हणते की कायद्याने आपण जर डिवोर्स घेतोय तर आपल्याला कायद्याचं पालन केलं पाहिजे. 6 महिन्यांसाठी आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे आणि जर आपलं नाही पटलं तर आपला डिवोर्स होणार असं काव्या त्याला आठवण करून देते. आणि हे बघा देशमुख, मी तुम्हाला आत्ताच सोडून जाणार नाही आहे. तुम्हाला मला डिवोर्स द्यायचा आहे ना? तुम्हाला मला एक संधी द्यायची नाही आहे ना? काही हरकत नाही, पण हे 6 महिने मला तुमच्याबरोबर राहता येणार आहे. कारण का, हे कायद्यानेच मला दिलेत. त्याच्यामुळे तुम्ही मला कुठेही जायला सांगू नका आणि मी तुमचं ऐकणार नाही आहे असं काव्या पार्थला म्हणते आणि ती आपले प्रयत्न सुरूच ठेवते. काव्याला इथे पार्थला मनापासून आता सॉरी तर म्हणायचंच असतं, पण त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील गेलेलं हसू इथे काव्याला परत आणायचं असतं. तिला असं वाटत असतं की 1 महिन्यांपूर्वी जो पार्थ होता आता त्याच्यामध्ये तसं काही नाही आहे. हसणारा, खेळणारा, सगळ्यांची मस्करी करणारा पार्थ इथे शांत झाला आहे. कारण का, माझ्यामुळे. तर इथे 1 महिन्यामध्ये मी किती त्रास दिला असेल ज्याच्यामुळे पारची अशी अवस्था झाली हे काव्याला रिअलाईज झालेलं असतं आणि म्हणूनच काव्याला इथे पारच्या चेहऱ्यावरील गेलेलं हसू परत आणायचं असतं. म्हणजे इथे ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, पण जसं काव्याने पार्थला त्रास दिला ते तो अजिबात डिझर्व करत नव्हता. कारण का, जसं काव्याला हे लग्न करायचं नव्हतं तसं पार्थलासुद्धा हे लग्न करायचं नव्हतं. दोघांनीसुद्धा आपल्या कुटुंबासाठी लग्नासाठी होकार दिला होता, पण शिक्षा जर कोणी भोगली असेल तर ती पार्थने शिक्षा भोगली, काव्याने नाही. काव्याने त्याला खूप जास्त त्रास दिला आणि त्याने तो त्रास सहन करत करत काव्याचं प्रेम जिंकण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा त्याला इथे नकारच मिळाला, जेव्हा तो निराश झाला, तेव्हा त्याने फायनली एक डिसिजन घेतला की आपण काव्याला स्वतः या नात्यातून मोकळं करायचं. आपण स्वतः तिला डिवोर्स द्यायचा आणि तिचं आयुष्य तिला मोकळेपणाने जगायला सांगायचं. आणि तेव्हा इथे जो काही हा डिसिजन पार्थने घेतला आहे त्यामुळे काव्याचे डोळे उघडलेले असतात आणि आता तिला पार्थसाठी काहीतरी करायचं आहे. तिला कळून चुकलं आहे की पार्थला सोडल्यानंतर आपलं काय? आपल्यावरती कुणीतरी इतकं प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यातून जर निघून गेला तर तो तर आनंदी नाहीच राहणार, पण आपण तरी आनंदी राहू शकू का? तेव्हा इथे कुठेतरी याची जाणीव झाल्यानंतर काव्या इथे आता एफर्ट्स घेत असते. स्वतःच्या हाताने इथे पार्थसाठी जेवण बनवत असते, नाश्ता बनवत असते. त्याच्याबरोबर ती ऑफिसला जात असते त्याला डबा घेऊन. या सगळ्या गोष्टी करत असताना ती आपल्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष देत असते. पण पार्थला हे सगळं नको असतं. त्याला असं वाटत असतं की काव्या हे सगळं करते गिल्टमुळे करते, कारण तिला असं वाटतंय की मला वाईट वाटतंय म्हणून ती हे सगळं करते आणि गिल्टमध्ये केलेली कुठलीच गोष्ट प्रेमापर्यंत जात नाही असं त्याला वाटतंय. म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी हे काहीही करू नका, मला याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. गिल्ट आलं आहे तुम्हाला म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना?
पण गिल्ट आले म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी आयुष्यभर तर करू शकणार नाही ना. मग ज्या गोष्टींची मला सवयच नाही आहे त्या गोष्टी गिल्टमुळे मला का लावताय तुम्ही? असं करू नका, हे सगळं थांबवा, मला या सगळ्याचा त्रास होतो. पण काव्याला कळत असतं की पार्थ हे सगळं माझ्यावरच्या रागापोटी बोलतोय. जर मी आधीपासूनच अशी असते तर कदाचित पार्थला हे सगळं खूप आवडलं असतं आणि म्हणून ते हे सगळं करत असते. त्यानंतर इथे 6 महिने आता पार्थबरोबर राहायचं आणि त्याला आधीसारखं करायचं हे आता काव्याने ठरवलेलं असतं. तेव्हा काव्या त्याच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करत असते. त्याच्या स्वप्नातली बायको कशी आहे हे त्याने सांगितलेलं असतं, तशी बनण्याचा ती प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये हळूहळू तिला यशसुद्धा येत असतं. कुठेतरी माणूस मनातून खूप दुखावल्यानंतर त्याला आपल्या आवडत्या व्यक्तीच्यासुद्धा कितीही काही गोष्टी जरी केल्या तरीसुद्धा त्या आवडत नाही, कारण तो मनातून दुखावलेला असतो. असं काही इथे आता पारचं झालेलं असतं. म्हणून काव्या कितीही एफर्ट्स घेते त्याला त्या वाटत असतात की गिल्टमुळेच घेते, तर इथे गिल्टमध्ये केलेली काळजी त्याला नकोशी असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या जे काही एफर्ट्स घेत असते त्यामुळे इथे आता खूपच जास्त रम्याला आणि वसूला राग आलेला असतो. रम्या म्हणत असते, आई अगं ही काव्या डिवोर्स देणार आहे ना पार्थला, त्यांचा डिवोर्स होणार आहे, मग ती हे सगळं इतकं का करते? एका महिनाभरामध्ये कधीच तिने पार्थची इतकी काळजी घेतली नाही, मग आत्ताच का? त्या दोघीजणी आता नवीन षडयंत्र रचत असतात. काहीही झालं तरीसुद्धा ह्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं हे नक्की. तेव्हा जीवा आणि नंदिनी यांची अवस्थासुद्धा तीच असते. नंदिनीला सुद्धा जीवाला डिवोर्स द्यायचा आहे आणि या बंधनातून मोकळं करायचं आहे. तीसुद्धा अगदी त्याच रस्त्यावरून चालू आहे ज्या रस्त्यावरून पार्थ जातोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्या पार्थला म्हणत असते की पार्थ, मी केलेली भाजी तुम्हाला आवडली का? तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही आणि तो म्हणतो, हे बघा, तुम्ही माझी काळजी घेणं बंद करा, मला हे सगळं नको. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. हे सगळं करणं हे व्यर्थ आहे. याच्यातून ना तुम्हाला काही साध्य होणार आहे ना मला. त्याच्यामुळे मी माझ्या कामावरती फोकस करतो, तुम्ही तुमच्या अभ्यासावरती फोकस करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे अचीव करायचं आहे ना ते करा. उगाच माझ्यावरती वेळ वाया घालू नका, याने काहीही तुमच्या हाती लागणार नाही आहे आणि बंद करा हे सगळं, मला हे नाही आवडत. तेव्हा काव्याला वाटतं की इथे पार्थ कदाचित हे सगळं रागाच्या भरात बोलतोय, पण खरं तर इथे पार्थला या गोष्टीचा त्रास होत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की हे सगळं वरवरचं आहे, थोड्या दिवसांपुरतीचं आहे, जेणेकरून मला चांगलं वाटावं म्हणून काव्या हे सगळं करते. पण आता कुठेतरी काव्याच्या मनामध्ये पार्थने जागा निर्माण केलेली असते आणि काव्याला सुद्धा कळत नसतं की ती नकळत पार्थच्या कधी प्रेमात पडली येते आणि म्हणून ती इथे प्रयत्न जरा जास्तच करते. तिला आता लग्न टिकवायचं आहे जसं पार्थला टिकवायचं होतं आणि म्हणून ती म्हणते की पार्थ, तुम्ही मला सोडायला कॉलेजमध्ये याल ना, प्लीज चला ना, मला तुमच्याबरोबर यायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, मी नाही येणार, तुमचं तुम्ही जा. तेव्हा तिथे रम्यासुद्धा असते आणि तिथे मानिनीसुद्धा असते. मानिनी म्हणते, अरे असं काय करतोयस पार्थ, जा ना तिला सोडायला. आणि जीवा, तू सुद्धा नंदिनीला जा बरं आनंद निवासमध्ये सोडायला. तुम्ही आज तुमच्या दोन्ही बायकांना तुम्ही दोघेजणं त्यांच्या त्यांच्या जागेपर्यंत सोडायचं आहे. इथे नंदिनीला आनंद निवासपर्यंत सोड आणि पार्थ, तू काव्याला तिच्या कॉलेजपर्यंत सोड, तिला क्लासलासुद्धा जायचं आहे. तेव्हा चला बरं, जा तुम्ही. आता आपली आई हे सगळं बोलत असताना इथे पार्थला नाही म्हणता येत नाही. नंदिनी म्हणत असते की नाही, नको, मी जाईन एकटी, मला सवय आहे एकटीला जायची. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नाही नको, मी येतो ना सोडायला. तर इथे जीवा हे सगळं मनापासून करतोय की नाही याच्यामध्ये थोडी शंका आहे, पण काव्या मात्र जे काही एफर्ट्स घेते ते सगळे मनापासून घेते असं तिच्याकडे बघून आता लक्षात येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणत असते की मला सोडायला यायची गरज नाही आहे, मी जाईन. तेव्हा इथे जीवा ऐकत नाही. जीवा जातोच तिला सोडायला आपल्या बाईकवरून. तेव्हा इथे काव्या म्हणते, पार्थ येत आहे ना मला सोडायला? तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी आता येतो आहे, पण उद्यापासून तुम्ही स्वतःहून जायचं आणि जर तुम्हाला गाडी हवीच असेल ना तर मी तुमच्यासाठी एक स्कूटरसुद्धा घेतो, तुम्ही ती स्कूटी घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही तुमच्या क्लासला कॉलेजला जात जा, माझी वाट बघत जाऊ नका, मला माझी कामं असतात. तर इथे पार्थ काव्यासाठी गाडी घ्यायला तयार आहे, पण तिच्याबरोबर आता कॉलेजला जायला तयार नाही आहे. तर इथे त्याला असं वाटतं आहे हे सगळं वरवरचं आहे, काही दिवसांपुरतीचं आहे. तेव्हा त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून राहायचं नाही आहे, त्याला मोकळं राहायचं आहे. म्हणून तो तिला कॉलेजपर्यंत सोडायला जातो. पण जात असताना तिच्याशी एक शब्दसुद्धा बोलत नाही.
तो म्हणत असतो की पुन्हा तुम्ही आईसमोर सोडायची गोष्ट करू नका, मग मी येणार नाही. मग तिला वाईट वाटलं तरीसुद्धा चालेल. मी आज आईसाठी तुम्हाला कॉलेजपर्यंत सोडायला आलो आहे. बाकी माझा काही हेतू नाही आहे. त्यानंतर इथे काव्या म्हणत असते, ठीक आहे ना, तुम्ही सोडायला आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा इथे पार्थ आणि काव्या दोघेजणं जात असतात. तेव्हा मानिनी मनामध्ये खूप घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की काहीतरी संकट आहे. संकटाची चाहूल मानिनीला लागलेली असते. ती टेन्शनमध्ये असतानाच तिथे नंदिनी आलेली असते. नंदिनी म्हणते, काय झालं आई? तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, काही नाही गं, मला असं वाटतंय की काहीतरी संकट येणार आहे. तू नाही जात का आज आनंद निवासमध्ये? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई, मी निघाली आणि माझं जाणं गरजेचं आहे. आज खूप महत्त्वाची कामं आहेत. तेव्हा इथे मानिनी म्हणते, हो का? बरं ठीक आहे, जा, पण सगळ्यांनी वेळेत घरी या हां, असं ती म्हणत असते. तर इथे पार्थ आणि काव्या दोघेजणं जातात. पार्थ काव्याला तिच्या कॉलेजपर्यंत सोडतो. काव्या गाडीतून उतरते आणि विचारत असते की तुम्ही मला पिकअप करायला याल का, जसं ड्रॉप केलं तसं. तेव्हा पार्थ काहीही न बोलता सरळ आपली गाडी फिरवतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा इथे पार्थ अचानक असा निघून गेल्यानंतर काही न बोलता हे जेव्हा काव्या बघते, काव्या मनातून फारच नाराज होते. काव्याला खूप वाईट वाटतं आणि तिला इथे कुठेतरी रिअलाईज होतं की आपण जेव्हा पार्थबरोबर असे वागत होतो तेव्हा आपल्या या वागण्याचा पार्थला किती बरं त्रास झाला असेल. म्हणजे जसे आता पार्थ माझ्याबरोबर वागतायत, जेव्हा मला हा त्रास होतोय तेव्हा मला कळतंय की माझ्या वागण्यामुळे एक माणूस किती हर्ट झाला असेल आणि ते म्हणजे पार्थ. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे काव्याला जाणीव होते आपल्या चुकीची आणि म्हणूनच ती आता नीट वागण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा पार्थ निघून गेलेला असतो. काव्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त पार्थचा विचार चालू असतो. ती फक्त पार्थचा विचार करत असते आणि त्यानंतर आपल्या मैत्रिणीला सुद्धा ती सांगते की मी इथे पार्थला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण पार्थ माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहेत. त्यांना असं वाटतंय की मी त्यांना जो काही त्रास दिला आहे त्याच्यातून त्यांनी एकच मार्ग काढला आहे की डिवोर्स दिल्यानंतर सगळं काही नीट होईल, म्हणून त्यांनी मला डिवोर्स देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. पण आता मला कळतं आहे मी जे काही करते ते चुकीचं आहे. त्यांनी माझ्यासाठी किती आणि काय काय केलं आहे ते सगळं विसरून जाता येणार नाही आहे गं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या पार्थला फोन करत असते, पण पार्थ मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन उचलत नाही आणि त्यानंतरला ती इथे आपल्या मैत्रिणीजवळ गप्पा मारून घरी जायला निघतच असते. तेवढ्यातच ती पार्थचा विचार करत असते. ती त्याच्याबरोबर कशी चुकीची वागली, त्याचा किती अपमान केला, तो तिच्यासाठी किती काय काय करत होता, या सगळ्या गोष्टी आता काव्याला आठवत असतात. आणि इथे काव्या रस्ता क्रॉस करत असते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो तिथून एक गाडी येते आणि काव्या मधून चालत असते. गाडी हॉर्न देते. काव्या काही बाजूला जात नाही. ती पारच्या विचारांमध्ये मग्न झालेली असते आणि तेव्हा ती गाडी इथे काव्याला टक्कर मारून निघून जाते. तिचा जबरदस्त असा अपघात झालेला असतो. डोक्याला मार लागलेला असतो. आधी काव्या पार्थला फोन करत असते. त्याचा फोन सायलेंटवरती असतो आणि नंबर बघितल्यानंतर रम्या त्याचे फोन कट करून टाकते आणि इथे काव्याने फोन केलेले ती पार्थला सांगतसुद्धा नाही. त्याचे मेसेजेससुद्धा ती सांगत नाही. ती फक्त फोन कट करत असते. त्यानंतर इथे आता काव्याला खूप मार लागलेला असतो डोक्याला, हाताला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज पडते. तेव्हा ॲम्ब्युलन्सला फोन केलेला असतो. ती तर येतच असते. तेव्हा तिची मैत्रीण पार्थला वारंवार फोन करत असते. तरीसुद्धा पार्थ काही फोन उचलत नाही. तेव्हा इथे ती सारखीच फोन करत असताना पार्थचं लक्ष जातं. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याची मैत्रीण मला का फोन करते, म्हणून तो लगेच फोन उचलतो आणि म्हणतो, काय झालं आहे? तेव्हा इथे आता काव्याची मैत्रीण सांगते की काव्याचा खूप मोठा अपघात झाला आहे. आम्ही तिला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे. तुम्ही प्लीज तिथेच या. तेव्हा पार्थ आपली मीटिंग अर्धवट सोडतो आणि वेड्यासारखा तो काव्याकडे धावत पळत जायला लागतो. नंदिनीला सुद्धा इथे काव्याच्या मैत्रिणीने फोन करून सांगितलेलं असतं. तेव्हा नंदिनीसुद्धा तिथे येते. घरचे लोकंसुद्धा येतात. पण इथे पार्थ आता वेड्यासारखा तिच्याजवळ जातो. तिची इथे व्यवस्थित आता ट्रीटमेंट सुरू असते आणि इथे आता पार्थ जाऊन काव्याजवळ बसतो. तिला मनापासून सॉरी म्हणत असतो. तो म्हणतो की तुम्ही मला इतके फोन केले, पण माझं फोनकडे लक्ष नव्हतं. मी मीटिंगमध्ये होतो ना.
तेव्हा इथे पार्थ काव्याचा हात आपल्या हातामध्ये पकडतो आणि रात्रभर तिच्या जवळच बसून असतं. जोपर्यंत तिला शुद्ध येत नाही तोपर्यंत पार्थ तिथेच असतो. जेव्हा इथे काव्या सकाळी डोळे उघडून बघते तर पार्थ तिच्या हाताजवळ बसून असतो. तिचा हात पकडून तिच्या हातावरती डोकं ठेवून तो तिथेच डोळे मिटून झोपलेला असतो. तेव्हा काव्या त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याला म्हणते की पार्थ, तुम्ही रात्रभर इथेच झोपलाय का? तेव्हा पार्थ आता डोळे उघडून तिच्याकडे बघतो. तेव्हा तो म्हणतो की काव्या, कशा आहात तुम्ही? तुम्हाला काही झालं तर नाही ना? ठीक आहात ना तुम्ही? तेव्हा काव्या म्हणते, मला काही झालं असतं तरी तुम्हाला काय फरक पडतो? मी तुमची कुणीच नाही आहे ना आता. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही माझा जीव आहात काव्या, तुम्ही माझा जीव की प्राण आहात. तुम्हाला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? म्हणून इथे पार्थ काव्यासाठी कासावीस होतो आणि त्याला आपल्यासाठी कासावीस झालेलं बघून इथे आता काव्या खूपच जास्त रडते, इमोशनल होते. तर अशा रीतीने इथे आता पार्थने जणू काही काव्याला माफच केलेलं असतं आणि तिच्या अपघातामुळे इथे चांगली गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे पार्थ आणि काव्या दोघेजण पुन्हा एकत्र आलेले असतात. त्याने कबूल केलेलं असतं की त्याचं काव्यावरती अजूनही तितकंच प्रेम आहे, ते अजिबातच कमी झालेलं नाही, असं इथे पार्थ काव्याला म्हणत असतो.